नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वळूया आजच्या खास बातमीकडे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बुद्रुक गावातील लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चंक्रनारायण यांनी गरिबीतून संघर्ष करत पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. 4 बहिणी, 1 भाऊ आणि वडिलांचे अकाली निधन, अडचणींच्या प्रत्येक टप्प्यावर जिद्द आणि मेहनतीचे लक्ष्मीने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. वीज नसताना दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करत PSI बनलेली लक्ष्मी आज गावातील तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. माझं नाव PSI लक्ष्मी वेणुताई मच्छिंद्र चक्रनारायण. माझं गाव जामठी बुद्रुक, हिरामाईची जामठी म्हणून ओळखलं जाते आणि तिथली मी सध्या पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि डायरेक्ट PSI पण मी म्हणजे पूर्ण गावामधून डायरेक्ट PSI आहे मी. आणि आपण आतापर्यंत शिक्षण कुठे केलं आणि कसं केलं? माझं पहिली ते 4थी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा जी आहे जामठीची तिथूनच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण जवाहर विद्यालय जामठी बुद्रुक येथून झालं. त्यानंतर 11वी 12वी साठी मी इथे मूर्तिजापूरमध्ये ऍडमिशन केलं, वसंतराव नाईक कॉलेजमध्ये झालं. आणि त्यानंतर RG राठोड कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. BSc मधनं मी ग्रॅज्युएशन केलं. आपल्या घरची परिस्थिती कशी आहे? लहानपणापासूनच घरची परिस्थिती जरा हालाकीची होती. वडील सुरुवातीला CRPF मध्ये होते, पण त्यांनी लगेच सोडून दिली होती नोकरी. आमचा जन्म व्हायच्या पूर्वीच. मग बाबाला शेत भेटलं जामठीमध्ये, तर जामठीत शेती करून आणि लोकांच्या घरी पण म्हणजे लोकांच्या शेतामध्ये पण संडेला सॅटर्डेला आम्ही आईला मदत करण्यासाठी कामाला जायचो. निंद्याला पण जायचो. म्हणजे माझ्या 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे आम्ही. तर भाऊ 2009ला अशाच परिस्थितीचा सामना करून म्हणजे आईला मदत करून वगैरे 2009ला भावाचं सिलेक्शन झालं मिलिटरीमध्ये. आणि त्याच्यानंतर 2012ला माझी मोठी ताई म्हणून पोलीसमध्ये तिचं सिलेक्शन झालं 2012ला. त्यानंतर आमचं शिक्षण पूर्ण करत करत आई बाबांनी आम्हाला इथे रूमवर मूर्तिजापूरला आम्ही रूमवर राहायचो. त्यासाठी खूप म्हणजे आई बाबाला कष्ट घ्यावं लागले. आणि आई वडिलांचं आधीपासून फक्त एवढंच स्वप्न होतं की माझ्या 4 मुली ह्या मुली नसून मुलासारखंच आहेत. जसं एक मुलगा होता त्यांना, तसंच त्यांनी आम्हाला 4घी बहिणीला पण म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. आणि सुरुवातीपासून आमच्या घरात शिक्षणाचंच वातावरण होतं. सुरुवातीला तर 2009 पर्यंत आमच्या घरी लाईट सुद्धा नव्हती आणि दिव्यावर आम्ही अभ्यास करायचो. त्यानंतर 2012 पर्यंत माझं 12वीचं पूर्ण वर्ष एक्झाम पूर्ण होईपर्यंत TV पण घरी घेतली नाही बाबांनी. त्याच्यानंतर मग माझ्या भावाचं सिलेक्शन झालं, तो नोकरीवर लागल्यानंतर दादाला TV घेतली. आणि माझ्या या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे हा आहे की माझी मोठी ताई आहे, तिचा मला खूप जास्त सपोर्ट होता. त्यांचं 2014ला दादाचं आणि ताईचं लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर वडिलांना पॅरालाइज झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले त्यांना बरं व्हायसाठी, पण ती पूर्णपणे बरे झाली नाही. शेवटी 2018 त्यांची डेथ झाली. आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला आता प्रॉपर प्रिपरेशन करायची. तुम्हाला हा छंद कसा आला की ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण लागावं म्हणून? तर माझ्यासाठी माझी ताईच सर्वात महत्वाची म्हणजे माझी आयडियल झाली. कारण की ताई आधी पोलीसमध्ये ताईला आधीपासून इंटरेस्ट होता. ती स्पोर्ट प्लेअर पण आहे. तर तिच्या वर्दीकडे बघून मला पण वाटायचं की मी पण पुढे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायला पाहिजे. त्यानंतर इथे कोरी सरांचे क्लासेस होते, तर तिथे मी बेसिकचे क्लासेस लावले, पण तिथे मला तेवढं कळत नव्हतं. तर त्यानंतर मग मी प्रॉपर क्लासेससाठी विदर्भ IAS अकॅडमीला गेलेली होती अमरावतीला. आणि तिथे मग मी क्लासेस केले 1 वर्षाचे आणि प्रॉपर गायडन्स घेऊन माझा अभ्यास सुरू ठेवला. मध्यंतरी करोना आला, त्यामध्ये घरी जाऊन काही दिवस अभ्यास करावा लागला मला. आणि त्यानंतर मग 2020च्या परीक्षेला मी टार्गेट केलं, पण 2020 मध्ये मी टार्गेट करू शकले नाही. तर 2021ला मग मी पुन्हा परीक्षा दिली. सर्व निवडीचे श्रेय कोणाला आहे ते सांग? माझ्या यशाचे श्रेय म्हणजे माझी ताई शीतल मच्छिंद्र चक्रनारायणला आहे. कारण की तिने मला पावलोपावली मला तिनं सपोर्ट केला. इमोशनली सपोर्ट, इकॉनॉमिकली सपोर्ट. आणि माझ्या आईने तर मला खूपच जास्त सपोर्ट केला. इव्हन आईने गहाण पण ठेवलं होतं सोनं. जेव्हा मी क्लासेस लावायला गेली होती ताईने आणि आईने त्यांची पोत गहाण ठेवली होती. त्यानंतर माझी ताईची जी मिस्टर आहेत, माझे जीजू सतीश तायडे, त्यांनी पण माझ्या ताईला नेहमी असं सपोर्ट केला की ठीक आहे, तू करते बहिणीचं तर कर. आणि ताईने ठरवूनच ठेवलं होतं की जोपर्यंत माझ्या 3घी बहिणी नोकरीवर लागत नाही तोपर्यंत मी त्यांना सपोर्ट करणार. आणि दादाचं पण पाठबळ होतच त्याला थोडंफार. माझ्या बाबाची हीच इच्छा होती की माझ्या 4ही मुली गव्हर्नमेंट नोकरीवर लागल्या पाहिजे. आणि आईची पण तीच इच्छा होती. सुरुवातीपासून आम्हाला मुलींसारखं त्यांनी वागवलंच नाही.
स्वतःच्या पायावर मुली उभ्या असल्या पाहिजे. जसं माझं जीवन गेलं तसं म्हणजे आमचं जीवन नाही नको जायला, यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. त्यानंतर आता माझा रिझल्ट लागला तर सर्वजण घरी म्हणजे सर्वजण खुश आहेत आणि आईला पण खूप चांगलं वाटत आहे. अभिमान वाटतो त्यांना माझ्यावर. आणि गावातून मला असं काम करायचं होतं की जे आतापर्यंत कोणी केलं नाही, म्हणून मग मला पहिली महिला PSI पदी निवड होण्याचा मान पण मिळाला. महान्यूज 7 करिता मूर्तिजापूरवरून सचिन पाटील यांची रिपोर्ट. This video is sponsored by Shivam Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.